पंतप्रधान मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करावा असे आवाहन केले आहे. एकीकडे शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन फिरणारे पंतप्रधान जनतेला धडे देत आहेत. त्यांच्या या आवाहनाची अंमलबजावणी सर्वात आधी महापौर आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चेकऱ्यांनी महापौर शर्मिला पिंपळकर यांना निवेदन देऊन खासगी गाड्यांचा वापर न करता टीएमटीच्या बसगाड्यांचा वापर करावा असे आवाहन केले. 2 दिवसांपूर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशी चलन वाचविण्याचे आवाहन भारतीयांना केले आहे. हे चलन वाचवण्यासाठी त्यांनी काही उपाय सुचवले आहेत. अर्थात हे उपाय म्हणजे भीक नको कुत्रा आवर अशा पद्धतीचे आहेत असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गणेशवाडी ते ठाणे महानगरपालिका मुख्यालय अशी रॅली काढली. या रॅलीमध्ये डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी चक्क घोड्यावर बसून महानगरपालिकेपर्यंत प्रवास केला, तर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, महिला अध्यक्ष मनीषा भगत, युवक अध्यक्ष अभिजित पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम यांनी बैलगाडीतून पालिका मुख्यालय गाठले. या रॅलीमध्ये घरात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा, वाह रे मोदी तेरा खेल, महंगा हुआ तेल, मोदी फिरतात परदेशी, जनता राहणार उपाशी, मोदी घालतात कोटींचा कोट, जनतेचे गेले खपाटीला पोट, चेल्या चपाट्यांना कोट्यावधींचे कंत्राट, देशाची अर्थव्यवस्था झाली सपाट अशा घोषणा देण्यात आल्या. ठाणे महानगरपालिकेसमोर या रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. बंगालच्या निवडणुका संपल्या आहेत. आता पेट्रोल 30 रुपयांनी महाग करायला हे सरकार मागे पुढे पाहणार नाही. येणाऱ्या काळात पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार आहेत. त्यामुळे घोडा, बैल, म्हैस स्वस्त करून सरकारने ते विकावेत आणि जनतेने त्यावर बसून जय मोदी करीत प्रवास करावा का? देशाची अर्थव्यवस्था प्रचंड ढासळली आहे. अचानक रात्री 8 वाजता मोदी भारतीयांना सोने खरेदी करू नका असे सांगत आहेत. सोनं कोण खरेदी करतं? मध्यमवर्गीय लोकच ना. अडीअडचणीला सोनं उपयोगी पडावी अशी भावना त्यामागे असते. सोने खरेदी थांबली तर त्यावर गुजराण करणारे लाखो लोक बेरोजगार होतील. याचेही भान या सरकारला नाही आहे. हे सरकार आणि त्यांचे पाठीराखे मुस्लिम द्वेष निर्माण करीत आहेत. त्यांच्यात जर हिंमत असेल तर पेट्रोल डिझेलवर बहिष्कार घाला, बैलगाडीतून घोड्यावरून फिरा, पण हे देखील गोरगरीब लोकांना परवडणार आहे का, असा सवालही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आजच्या देशाला संदेश आहे की या देशाची परिस्थिती काय पातळीवर आणून ठेवली मोदी साहेबांनी. बंगालचं इलेक्शन होईस तर चूप बसले, त्याच्यानंतर सर्व नाटक सुरू झालेलं आहे. स्वतः परदेशी फिरायचं आणि लोकांनी इथे उपाशी राहायचं. एक प्रसिद्ध घोषणा आहे, वारे मोदी तेरा खेल, सस्ता सस्ती दारू महंगा तेल. तेलाचे भाव वगनाला भिडले, काय नाही फरक पडत. इथे एकेका मंत्र्याच्या मागे 60 गाड्या फिरतायत. सगळा तमाशा करून टाकला देशाचा. गरिबांनी मरा. मोदींच्या ताफ्यामध्ये, भाजपच्या ताफ्यामध्ये अनेक गाड्या फिरतात, मात्र पाहिलं नसेल याचा प्रश्न आहे. प्रश्न आहे या देशाची परिस्थिती गेले वर्ष 2 वर्ष अशीच आहे आणि ही अजून ह्याच्यापेक्षा खाली जाणार आहे. परिस्थिती सुधारणार नाहीये. महाराष्ट्रात देशामध्ये कधी नव्हे एवढी महागाई होणार आहे. चायना युद्धाच्या वेळेस लाल बहादूर शास्त्री यांच्या काळामध्ये जशी महागाई झाली होती आणि त्यावेळेच्या देशाच्या नागरिकांना जशी अमेरिकेला डुकरांना खायला घातलेली ज्वारी खायला लागत होती, तशी ज्वारी आणि बाजरी आपल्याला खायला लागणार आहे. ते दिवस परत येणार आहेत. ट्रम्प आपल्याला मदत करणार नाही. ट्रम्प आपल्याला 30 डुकरांना खायला घातलेली ज्वारी, बाजरी, गहू आपल्याला पाठवणार आहे. पण दादागिरी पण करणार आहे. युद्धामुळे हा परिणाम झालेला आहे. मात्र आपल्याला कळायला नको कोणाची बाजू घ्यायला हवी. इराण आपला मित्र होता ना. जे बोलतात ना की चलो जिहाद करेंगे,
म्हणून पेट्रोलची याद करा, आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरू नका. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. राहुल गांधी हे रिस्पेक्टेड नेते असून ठाणे काँग्रेसने आज देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा पत्रकार परिषद घेत निषेध केला. पत्रकार परिषदेला ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण, मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, महिला अध्यक्ष स्मिता वैती, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, निशिकांत कोळी, शिरीष घरस, सुभाष ठोंबरे, उमेश कांबळे, मुर्शिद शेख, अरुण राजगुरू, प्रकाश मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते. राहुल गांधी रिजेक्टेड नेते नसून देशातील रिस्पेक्टेड नेते आहेत. ज्यांना महाराष्ट्र राज्यातील समस्या सोडवण्यात येत नाही ते राहुल गांधींबद्दल वक्तव्य करत आहेत. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्र राज्य 5व्या नंबरवर होता. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार, गुन्हेगारी, बोंदुगिरी आणि स्त्रियांवर अत्याचारांमध्ये प्रथम क्रमांकावर असल्याची टीका विक्रांत चव्हाण यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची डळमळीत झाली आहे. लवकरच कुणीही तरी नवा चेहरा आपल्या समोर येईल. देवेंद्र फडणवीस सगळ्या बाबतीत बॅकफूटवर आले आहेत. कुठल्याही प्रकारचा विकास होत नाही. शेतकऱ्यांसाठी कोणतीही उपाययोजना होत नाही. लॉ अँड ऑर्डर विस्कळीत झाले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आजही अनेक राज्यात काँग्रेस किंवा आघाडीचे सरकार आहे. राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तितकी उंची नसल्याची टीका विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. अत्यंत अभद्र भाषेत त्यांनी हे विश्लेषण केलेलं आहे, टीका केलेली आहे जी त्यांना शोभत नाही. वास्तविक रिजेक्टेड माल सगळे त्यांच्या कंपूत आहेत. तुम्ही बघाल तर जेवढे काँग्रेसकडनं रिजेक्टेड माल आहेत, समाजातून रिजेक्टेड माल आहेत, ते सगळं त्यांच्याकडे जमा झालेले आहेत. ते स्वतः आता रिजेक्शनच्या मागे लागलेले आहेत, रिजेक्शन मध्ये आलेले आहेत. आणि एकीकडे पंतप्रधान मोदी हे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याशी समरस असणारं वक्तव्य जेव्हा करतात, राहुल गांधी म्हणाले होते की अर्थव्यवस्था बिघडते, आपल्याकडे टंचाई वाढणार आहे, त्यालाच हे करून त्यांनी मोदींनी ती लाईन पकडून सांगितलेलं आहे की सध्या आपण सोनं वापरू नये, आपण गॅस कमी वापरावा, डिझेल पेट्रोल कमी वापरावा. म्हणजे जे मार्च मध्ये 8 मार्चला राहुल गांधी म्हणाले की ही टंचाई आपल्याला उद्भवेल, पुढे तयार राहिला पाहिजे, जर आपल्याला पोहोचेल, त्याच लाईनीमध्ये हे करून मोदी म्हणाले. वास्तविक यांना फडणवीसांना तेवढं कदाचित भान राहिलं नसेल किंवा ती त्यांच्या आयक्यू त्यांच्याकडे नसेल. आणि म्हणून दुसरीकडे जेव्हा त्यांच्या विरोधात रान उठायला लागलंय, महाराष्ट्राचं नाव खराब व्हायला लागलंय की महाराष्ट्र 1 नंबरचं भ्रष्टाचारी राज्य, महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डर बिघडलेली आहे, त्यामुळे त्यांनी या चुकीचा शब्द वापरून, म्हणजे ज्याला म्हणतात अनपार्लमेंटरी शब्द, अभद्र शब्द वापरून त्यांनी, वास्तविक ते ब्राह्मण आहेत आणि ब्राह्मणाच्या तोंडून अशा त्यांनी वेदाच म्हणायचे असतात, त्यांनी असे शब्द वापरले. त्याचा ठाणा काँग्रेस
निषेध करते. करावा निषेध तेवढा थोडा आहे. त्यांनी महाराष्ट्राकडे लक्ष द्यावं. महाराष्ट्रामध्ये शेतकरी बेहाल आहेत, विद्यार्थी बेहाल आहेत, लाखो विद्यार्थी पास झालेले आहेत, त्यांच्या ऍडमिशनकडे लक्ष द्यावा. नोकऱ्या मिळत नाही आहेत, बरेचसे उद्योगधंदे बंद पडत चाललेले आहेत. ज्या उद्योगधंद्यांना त्यांनी प्रॉमिस केलं होतं जे येणार महाराष्ट्रात ते आलेले नाहीत. आणि कॅगने रिपोर्ट दिलेला आहे. जातीय सलोखा बिघडलेला आहे. लॉ अँड ऑर्डर रोज खून, मारामाऱ्या, दरोडे, महिलांवरती अत्याचार, बोंधू बाबांचे अत्याचार हे सगळं वाढत चाललेलं आहे. लहान मुलांवर अत्याचार होत आहेत. पॉस्कोचे केसेस दाखल होत आहेत. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावा. त्यांनी अनेक IPS अधिकारी हे ठाण मांडून आहेत 10-10 वर्ष, 5-5 वर्ष. वास्तविक त्यांच्या कारकिर्दीमध्ये जर लॉ अँड ऑर्डर शहरांमधली बिघडत असेल, गावांमधली बिघडत असेल, परवा SP कुलकर्णी, SP जोशी यांच्याही बाबतीत तसं घडलं. कलेक्टर पकडला गेलाय तिकडे, जिल्हाधिकारी. या सगळ्या गोष्टी आमच्या ठाणे महानगरपालिकेतला उपायुक्त निलंबित झालेला आहे. या सगळ्या गोष्टींकडे वास्तविक त्यांनी लक्ष द्यावं. ठाण्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. ठाण्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार हे झालेला आहे आणि भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतायत. रुपाली चांदकरकरांना वाचवायचं असेल की आणखी त्या बोंधूबाबा खरातला वाचवायचं असेल किंवा मग तटकरेंच्या बाबतीतली भूमिका असेल, या सगळ्या भूमिका त्यांनी स्पष्ट कराव्यात आणि त्यांनी महाराष्ट्राकडे लक्ष द्यावा. हीच आमची विनंती आहे. देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या बाहेर कोणी ओळखत नाही. कन्याकुमारीला त्यांनी रॅली घेऊन दाखवावी, त्यांनी काश्मीरला रॅली घेऊन दाखवावी. वास्तविक त्यांना घेता पण येणार नाही, त्यांना मोदी हे देणार नाही. त्यांना कुठेतरी मोदींवरचं जे प्रेशर वाढलंय आणि अमित शहावरचं की यांना बदलावं, ते प्रेशर कमी करण्यासाठी कुठेतरी योगींबरोबर आणि चव्हाण, कोणते चव्हाण मध्य प्रदेशचे, हे सेकंड टीम म्हणून पुढे येत आहेत. तर ती एक कणी कापण्यासाठी आणि आता विनोद तावडेंना पाठवलंय राज्यसभेवर, म्हणजे संकेत दिलेले आहेत. काल परवा आमच्या हिला माधवी नाईकला पाठवले, संकेत दिलेत हायकमांडने की तुम्हाला कुठेतरी बदलावं लागेल आणि तो दबाव कमी करण्यासाठी त्यांनी हे बेताल वक्तव्य केलेलं आहे. या वक्तव्याचा ठाणे काँग्रेस निषेध करते. आगामी पावसाळ्यात जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी आतापासूनच सतर्क राहून समन्वयाने पूर्वतयारी करावी. जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा चोख असावा आणि आपत्कालीन स्थितीत तत्काळ मदतीसाठी आपदा मित्रांची संख्या वाढवावी असे निर्देश ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक 2026 समिती सभागृहात संपन्न झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर अनिता जवंजाळ यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व धोकादायक पूल, साकव आणि जुन्या इमारतींचे ऑडिट करावे. जलसंपदा विभागाने धरणांची प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिक अहवाल सादर करावा. राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्सून काळात दरडी कोसळण्याच्या घटना लक्षात घेऊन प्रमुख घाटांमध्ये JCB, पोकलेन आणि डंपरची कायमस्वरूपी व्यवस्था करावी. डॉक्टर पांचाळ यांनी आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांची गतिशीलता तपासण्यासाठी अग्निशमन दल, पोलीस आणि आरोग्य विभागाने प्रत्येक तालुक्यात रंगीत तालीम घ्यावी. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने औषध साठा आणि वैद्यकीय पथके सज्ज ठेवावीत अशा सूचना देऊन आपत्ती निवारणासाठी आवश्यक साधनसामुग्रीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून अनुदान उपलब्ध करून दिले जाईल असे स्पष्ट केले.